हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम टू आरतीज डायरी. सकाळी सकाळी मी इथं गॅलरी क्लीन करतेय. हे जे वायपर आहे ना ते मी ऑनलाईन मागवलंय मीशो ॲपवरून. तर खूप छान आहे. इतकं इझिली पटकन वाईप होतं ना सगळं. अजिबात पाणी पण उरत नाही. केलंय तू एवढा पसारा केला ना तू. हे फुलं पण टाकले, ते सोफ्यावरचं कवर टाकलं, उशी टाकली. असा पसारा करते आमची नुर्वी घरामध्ये आणि म्हणते मम्मा तूच आवरायचा सगळा पसारा. तुमचे पण लेकरं असेच करतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा मला. इथे मी मसाला ओट्स बनवती आमच्यासाठी. खूप हेल्दी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. बीन्स टाकले, टोमॅटो टाकलाय आणि मटार पण आलंय आजकाल बाजारामध्ये, ते आणलं होतं ते टाकलं. शिमला मिरची कट करून टाकली. एक बारीक चिरलेला कांदा आहे तो पण टाकून घेतला आणि कोथिंबीर टाकली. तर हे ओट्स बनवताना तुमच्याकडे जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्या तुम्ही टाकू शकता. त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि ह्या ज्या भाज्या टाकल्या होत्या ना तर त्या भरपूर वेळ उकळायच्या. ॲटलिस्ट 15-20 मिनिटं उकळल्या होत्या, म्हणजे थोड्याशा मऊ होतात त्या. कारण की आपलं जे हे असतं ना ओट्स, जास्त वेळ नाही लागत त्याला शिजायला. आणि हो गाजर होतं ते पण माझ्याकडे होतं, ते लक्षात नाही, मग ते पण होतं तर मग ते पण कट करून टाकलं छान. आणि ह्या अशा भाज्या उकडून घेतल्या नंतर त्याच्यामध्ये थोडासा मॅगी मसाला टाकायचा. मॅगी मसाल्याने चव खूप छान लागते ओट्सची. जर तुम्हाला ओट्स आवडत नसतील तर अशी रेसिपी ट्राय करून बघा एकदा. आणि हां, मी इथे 1 वाटीच ओट्स घेतलेत. भरपूर होतात 1 वाटी ओट्स, पण पाणी जास्त टाकायचं जरा. आणि 5च मिनिटं लागतात ओट्स शिजायला, जास्त वेळ नाही लागत. ओट्समध्ये भरपूर फायबर, प्रथिने, विटॅमिन्स असतात, त्यामुळे ओट्स खाणं कधी पण चांगलं. श्रावण चालू झाला की मला हे गाणं खूप आठवतं. कारण नुर्वीला लहान जेव्हा होती ना, ती 1 वर्षाची पण नसेल, तेव्हा हे तिला गाणं खूप आवडायचं. हसरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजीरा, श्रावण आला. दुसऱ्या दिवशी होता श्रावण सोमवार. तर तिथून ना एका दुकानातून मी बेलपत्र आणले होते. तर इतके खराब निघाले ना, त्यातले फक्त 4च चांगले निघाले. मी 16 आणले होते एकूण. श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे आणि सोमवार हा त्यांचा असल्याने श्रावण सोमवाराचे व्रत आणि पूजा करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. आणि या दिवशी बऱ्याच जणांचा उपवास असतो. कोणी कोणी पूर्ण महिना पण पकडतात आणि कोणी कोणी 16 सोमवाराचे व्रत करतात, ते ह्या पहिल्या सोमवारापासूनच करतात. मी छान अशी पूजा केली, अभिषेक केला आणि शिवमूठ आज होती तांदळाची, ती पण वाहून घेतली आणि आरती केली छान. तर तुम्ही पण या आणि आरती घ्या आज माझ्या व्लॉगमध्ये. त्यानंतर मी उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी केली होती. श्रावण सोमवारी असं असतं की भगर चालत नाही, त्यामुळं साबुदाणा खिचडीच केली होती. दुसऱ्या दिवशी नागपंचमी असल्यामुळे आदल्या दिवशीचा उपवास हा भावाचा उपवास असतो. तर मला आज दिवसभर उपवास होता. हॅलो, आणि असा होता माझा पहिला श्रावण सोमवार. कसा वाटला हा छोटासा व्लॉग? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.